तसं पाहता महापौराला राज्यमंत्री आता दर्जा आहे, परंतु मुंबईचा महापौर जर म्हटला तर मुख्यमंत्रीच म्हणावं लागेल. तुमचा मराठीचा मुद्दा, मुंबईचा विकास या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. मुंबईचं महापौर पद महत्त्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी एवढी खटाटोप केली आहे. मित्रांनो, सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मुंबईचा महापौर कोण होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मित्रांनो, पदासाठी काही होऊ शकतं. मी सांगितल्याप्रमाणे महापौर हे पद महत्त्वाचं आहे. बाकी मराठी माणूस, मुंबईचा विकास या सर्व दुय्यम गोष्टी आहेत. त्यामुळे ठाकरे शिंदे एकत्र येऊ शकतात, ठाकरे बीजेपी एकत्र येऊ शकते, काहीही होऊ शकतं महापौर हे पद मिळवण्यासाठी. यामध्ये बीजेपीने स्वबळावरती 89 आणि शिंदे गटाने 29 जागा मिळवल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 114 कोरमची आवश्यकता आहे आणि यांच्याकडे आहेत 118 उमेदवार, म्हणजेच 4चा फक्त फरक आहे. त्यामुळे मित्रांनो, बीजेपी शिंदे गटाला महापौर पद सोडू शकते का? तर या ठिकाणी बीजेपी नक्कीच अडून धरेल, कारण की शिंदेना मुख्यमंत्र्यासारखं मोठं पद त्यांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये दिलं होतं. हे अमित शहानी स्पष्ट देखील केलं आहे की बरेच लोक नाराज असताना देखील आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं होतं आणि यामध्ये बीजेपीचा आकडा मोठा देखील आहे. त्यामुळे एखाद्या वेळी जर शिंदेनी या ठिकाणी काही गडबड केली तर बीजेपी ठाकरेसोबत जाऊ शकते आणि बाळासाहेबांना न्याय दिला असं देखील म्हणू शकते, कारण की सत्ता ही सर्वतोपरी आहे. बाकी मराठीचा मुद्दा, मराठी माणूस, मुंबईचा विकास या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. प्रत्येकालाच महापौर व्हायचं आहे आणि या ठिकाणी शिंदेकडे देखील महत्त्वाची मजबूत बाजू म्हणजे 7 खासदार आहेत आणि हे 7 खासदार पंतप्रधान मोदीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांच्या पदासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बीजेपीला शिंदेचा देखील अतिशय व्यवस्थित विचार करूनच बाकी गोष्टीचा निर्णय घ्यावा लागेल. परंतु शिवसेनेचाच महापौर मुंबईमध्ये बसावा असं देखील सर्वांची इच्छा आहे आणि माझी देखील तीच इच्छा आहे. त्यामुळे ठाकरे गट किंवा शिंदे गट या दोन्हीपैकी एकाचा महापौर व्हावा, हा आपला आणि महाराष्ट्रातील माणसाचा विजय असेल असं आपण समजूया.